4:30 वाजता आलो. त्यानंतर मस्त जेवण वगैरे झालं, थोडासा रेस्ट केला आणि आता ना आम्ही ज्यासाठी आलोय तिकडे चाललोय. तर उद्या जे लग्न आहे त्याची आज हळद आहे, तिकडेच चाललो. आणि ना लग्न माझ्या चुलत बहिणीच्या मुलीचे. तर तिनं तर सगळ्या फंक्शनला बोलावलं होतं, पण सगळ्या फंक्शनला तर येणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आलोच आहे. तर म्हणलं हळदीला पण जावं. तर आता आम्ही सगळे मस्त तयार झालो आणि हळदीकडे चाललो आहे. तर मी अशी प्रकारची साडी घातली आहे, पिंक कलर आणि त्याच्यावरती मोत्याची ज्वेलरी. तर साडी मी दुसरी आणली होती, पण अश्विनीता बोलला की हीच घाला. साधी सिंपल आहे पण दिसायला फार सुंदर आहे. तर अशा प्रकारे तयार झाली आहे. चला आता जाऊया हळदीला. सगळ्यांचे लुक दाखवतो. आणि हळदीला चाललोय, पण असं आज येल्लो आम्ही ठेवलं नाही आहे, कारण ते घरचे त्यांच्या करतीलच सगळे येल्लो थीम. तर आम्ही असं सगळे विदाऊट चाललोय. एकेकाचे सगळ्यांचे लुक तुम्हाला दाखवते आणि निघूया. सानूचा हा सिंपल लुक. आणि हे ड्रेस आमच्या तिघींकडे पण आहेत. सानू मी तर सेम आहे, अश्विनीकडे पण आहे. हो ना, छान दिसतंय सान्या. आणि चला ना तुम्हीच आवरणार. आणि अश्विनी ते चला 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 करू करू मला आवरा आवरा. आणि निकिता, हा आणि निकिता अशा प्रकारे दिसते, मस्त दिसते निकिता. आणि अश्विनी म्हणते मला घेऊ नका, इकडे बघ वर बघ एकदा, नका घेऊन. मग कशी आली? होय, आम्ही बोललो होतो सगळ्यात उशीर आवरायला गेली म्हणजे मस्त. पण छान दिसते अश्विनी साडी. आले आले मला वेगळी वाटली, पण तूच एकटीने येल्लो घातली, हळदीला चाललीस असं वाटतंय. आता बाई तुम्ही माझी फ्रेंड पल्लवी वयानं माझ्यापेक्षा थोडीशी छोटी आहे, पण ना आमची एवढी छान फ्रेंडशिप आहे स्कूलपासनं. आणि खूप भारी वाटलं आज तिला भेटून. खूप वर्षानंतर भेटलो. शाळा सुटल्यानंतर कदाचित तिच्याशी मी आज भेटले. तिला माझं लग्न झालेलंही माहिती नाही, मला तिचं लग्न माहिती असून जाता आलं नाही, अशी वेळ आली. बापरे, आम्हाला किती बोलावून किती नाही समजत नव्हतं. अर्धा तास आम्ही गप्पा मारत होतो तरी आमच्या गप्पा संपल्या नाही, कारण इतक्या दिवसांना भेटल्यानंतर टॉपिकच तेवढे असतात. तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, आपल्या फ्रेंडचं काय चाललंय. आपण दोघी भेटलो नाही तेव्हापर्यंत आणि म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत काय काय चाललंय सगळ्याच्या गप्पा झाल्या. त्यानंतर ती जॉब करते ते सगळं सांगत होती, तिचा जॉब एक्सपिरियन्स सांगत होती, कसं काय लग्न जमलं ते सगळं ऐकलं. त्यानंतर तिनं यूट्यूब पाहते आपलं आणि खूप छान तिनं तारीफ करत होती. मिस्टर थोरातांचं कौतुक करत होती की त्यांनी कसं तुला म्हणजे इन्करेज केलं, कारण जनरली असं कोणी एवढे सपोर्ट करत नाहीत, पण त्यांनी कसं केलं हे सगळं झालं. एवढ्या सगळ्या गप्पा आणि हे सगळ्यांना आमच्या गप्पा ऐकत होत्या. त्या दिवशी आम्हाला समजतच नव्हतं किती बोलावं. फार मजा आली. पण म्हणतात ना मैत्रीला वयाचं बंधन नसतं, तसं आमच्या दोघींचं आहे. आणि आज जे लग्न आहे ते माझ्या चुलत बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि ती बहिणीसोबत पण माझी खूप छान बॉन्डिंग आहे. त्यानंतर तिच्या मुलीसोबत पण माझं खूप छान बॉन्डिंग आहे. तिच्या सगळ्या मुलींसोबत पण खूप छान बॉन्डिंग आहे. त्या सगळ्या मला इतकं छान मऊ करत होत्या लग्नात, खूप भारी वाटलं. आणि ना इतक्या दुरून मी पण लग्नाला गेले आणि त्यांनी मला इतकं छान ट्रीट केलं माऊ म्हणून. तर खूप छान वाटलं. असं वाटलं सार्थकी झालं मी लग्नाला आले. त्यानंतर हिचं एक लग्न झालं 13 तारखेला. ह्या लग्नालाही जाता आलं नाही, त्याच्यामुळे तिलाही सॉरी बोलत होती. तिनेही खूप आग्रहाने बोलवलं होतं सानूची फ्रेंड पूजा, पण काय करणार प्रत्येक वेळी
से क्या करूं, तुमको पाना है तो जैसे खो रहा। बता सकूं पर आपके कदमों पर चलती रहूंगी। बस दीदी आप अपना ख्याल रखें। मैं मम्मी चला आम्ही आलो एक घरी 1:30 वाजलेत म्हणजे तसं आम्ही 12:30ला आलो. 1 तास गप्पा मारत होतो. अश्विनी म्हणते शाळा सुटली, गप्पांची शाळा सुटली. काय शाळा सुटली चला. हो माझ्या लेकराला हसते का किती
किती बेकार आहेस ग माकडे. लेकरू झोपलंय माझं, त्याला आवडतं उघडं झोपायला. आता काय आहे. चला आम्ही आलोय जस्ट, म्हणजे खूप वेळ झालं पण गप्पा टप्पा चालू होते. आता सगळं झालं, आता झोपायचंय. प्रोग्राम खूप मस्त झाला आणि ना आम्ही कंटाळा केलता, नको जाऊ वाटत होतं पण परत म्हणलं नाही जाऊया. आपण गेलो तर खूप भारी वाटलं, कारण हळद झाली, परत संगीत होतं म्हणून परत थांबलो, कारण आम्हाला आग्रहच तेवढा होता. सगळ्यांनी एवढं छान आम्हाला ट्रीट केलं, खूप भारी वाटलं आणि खूप स्पेशल वाटलं. हो ना, ते मला भारी वाटलं. सगळे किती छान. तर चला मग मस्त आम्ही आता घरी आलोय आणि ह्या व्हिडिओचा इथेच एंड करते. कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड गुड नाईट एव्हरीवन. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण उद्या असणार आहे लग्न.